नमस्कार. आज आपण ज्यांच्यावर मातीचा गणपती ही डॉक्युमेंटरी किंवा शॉर्ट फिल्म आपण जी शूट केली, ज्यांच्याकडून आपण इन्स्पिरेशन घेतलं किंवा माझ्याच आयुष्याशी निगडीत ती गोष्ट होती, तर त्या काकांना आपण आज भेटायला आलेलो आहोत कुंभार गल्ली येथे. सो ते काकांना मी इंट्रोड्यूस करतो. नमस्कार काका. आपलं नाव मी विचारायचं विसरून गेलो. गणपती आनंदा मारुती कुंभार. आपण इचलकरंजी मधलेच आहात की आपण आपलं मूळ गाव कुठलं? दुसरं मूळ गाव राशिवडे आमचे. राशिवडे. किती वर्ष झालं इथे येऊन जवळजवळ 45 वर्ष झाले आम्हाला. 45 वर्ष झाली. आणि हा गणपतीचा जो हा सगळं घाट तुम्ही इतके वर्ष पेलताय किंवा हा हे सगळं कुंभार काम करताय, हे तुमच्या घरातच होतं की? आमचे वडील काम करत होते पहिला. वडील करतो गणपती. आणि म्हणजे हे तुम्हाला आता वडील आपले करतायत इतकी वर्ष, हे बघून बघून तुम्हाला आवड निर्माण झाली असेल. आवड निर्माण झाली बघून बघून. यामध्ये तुम्ही इतकी वर्ष म्हणजे त्यामध्ये साधनाच करताय एक प्रकारे. तर हे वडिलांचं काम बघत असताना तुम्हाला ती आपसूक ऊर्जा त्यांच्याकडून मिळाली, तुम्ही हा गणपती वगैरे सुरुवात केला. तर पहिल्यांदा तुम्ही जे काही स्कल्पचर तयार केलं असेल, जे शिल्प तयार केलं होतं, ते ऑब्वियस गणपतीच असणार. गणपतीच केलं. ते आठवतं का तुम्हाला? पहिल्या स्टार्टला गणपती जे मी केलो होतो रिक्षावाला गणपती केलो. रिक्षात बसणारा. जवळजवळ 15 वर्षाचा असताना ते आमचे भाऊ कलाकार होते, ते बघत बघत मी ते गणपती केला रिक्षावाला. ते कसं सुचलं तुम्हाला रिक्षावाला गणपती? ते आमच्या भावाने गणपती असला केला रिक्षावाला म्हणून, ते बघून मी ते केलो होतो. अच्छा अच्छा. मग त्याचं काय कौतुक वगैरे वडिलांकडून झालं काय? झाले की त्यांना खूप ते म्हणजे कसं आहे, सगळे म्हणजे ते गौरव कुंभार शंभर कुंभार कनी त्यांच्याकडनं जास्त शिक्षण झाले माझं. म्हणजे तिने गणपती करतोच की नाही, मी ती बघत बसत होतो. अच्छा अच्छा. आणि ती मला आवड निर्माण झाली. अच्छा. त्यामुळे आवड. मग घरी कसं वातावरण होतं? म्हणजे शांत वातावरण होतं. म्हणजे आमचे वडील खूप सपोर्ट केला तुम्हाला? वडील आमचं भाऊ असे म्हणजे असे आपले आहेत ते कलाकार, म्हणजे शंभराव कुंभार गौरव कुंभार त्यांच्यामुळे. तुम्ही किती भावंड आहेत असं? आम्ही तिघजण होतो, एकटा वागले त्यातले. मग तुम्ही मोठे थोरले? आम्ही धाकटा शेवट नंबर आहे. भाऊ थोरले ते बाळ कुंभार त्यासनी काही येत नाही यातलं. आमचा पुतण्या आहे ते सुभाष कुंभारला, त्याला येते चिकलमाती. म्हणजे खऱ्या अर्थानं वडिलांचा वारसा तुम्ही? हा, आम्ही चालू आहे. हा, पुढे चालू आहे वडिलांचा वारसा. अच्छा अच्छा. मग कसं भावंडातलं कसं होतं तुमचं नातं सगळं? एक नंबर भावंडाच बांध. मग आताचे तुमच्यात नाही आहेत? आता वेगवेगळे राहिले आम्ही. विभक्त चालू आहे आम्ही. म्हणजे जे आता तुमच्यात नाही आहेत तुमचे भाऊ? आमचे थोरले वारले, त्यांचं काही नाही पाठीमाग. अच्छा अच्छा अच्छा. ते सुद्धा करत होते? ते गणपती करत होते की मोठे. त्यांचं काय आठवतं का तुम्हाला गणपती वगैरे केलेला? असं ते गणपती मोठे 8-9 फुटाचं पॉलिश करत होते. पॉलिश एक नंबर मध्ये हुशार होते. देखणी काम. आता एवढं वर्ष झालं तुम्ही हा गणपतीचा हे करताय, ही साधना करताय, हे शिल्प बनवताय. खूप अप्स अँड डाऊन्स आले असतील, पैशाच्या अडचणी आल्या असतील, कारण की एक कलाकार आहे ना, कधी मागे न धावता कलेच्या मागे जी भूक आहे आपली त्याच्या मागे तो धावतो कायम. आणि कलेची साधना करत असताना एवढ्या अडचणी आला, मग तुम्ही तरी सुद्धा हेच कारखाना चालवत आला, मातीचे गणपतीच बनवत आला. मग हे तुम्हाला करणं ही ऊर्जा कुठून मिळाली, किंवा हे तुम्हाला सतत हेच केलं पाहिजे आपल्याला, काही जरी झालं तरी ह्याच्यावर आपल्याला? मी मातीचं काम सोडत नाही. प्लॅस्टर आलं तरी सुद्धा मातीचं काम मी सोडत नाही. म्हणजे पहिल्यापासून मी प्लॅस्टरचा हात लावलो नाही हो. पहिल्यापासून प्लॅस्टर. असं का वाटतं तुम्हाला? नाही, माझं मनच नाही ते प्लॅस्टरवर. एक कलाकार म्हणून तुमचं मन यातच राहतं? हे मला माझं शाडूच राहणार. मी शाडू बंद झालं तर मी बंदच धंदा माझा. काय करणार नाही प्लॅस्टर धंदा. ही मूर्ती ज्या वेळेला आपण तुम्ही बनवताय याला भरपूर वेळ जातो. मातीचं जवळ बघा, सकाळी जर 8ला वाजला तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत 2 मूर्त्या तयार होतात. शाडूच्या 2च तयार होतात. ते बी फिनिशिंग व्यवस्थित करून करायला लागते. कापूस म्हणा जवळजवळ 200 रुपये किलो होता, 400 रुपये किलो कापूस झालाय. शाडूची पोतं 25 किलोचं पोतं 250 रुपये झाले. परवडत नाही. करा आता करायचं, माझी इच्छा नाही पूर्ण. नाही मिळालं तर हेच करणार. तुम्ही काय सोडलं नाही? मी सोडत नाही. महागाई तर सोडत नाही मी. पण आता हे तुम्ही दिवसभर बनवता किंवा एखादी मूर्ती आल्यानंतर तुमच्या डोक्यात असतं की बाबा अशा पद्धतीचा आपल्याला गणपती बनवायचा आहे. मग तो गणपती बनवत असताना तुमच्या मनात काय विचार? माझा गणपती जे मी करत असताना हा गणपती म्हणजे माझ्या मनात घेतो, मी डोक्यात घेतो हा गणपती कसा करायला पाहिजे. ती विचारानंच मी गणपती घडवत असतो. तुम्हाला ते असं देवाला भेटल्यासारखं वगैरे वाटतं? समाधानच वाटते मला ते गणपती करताना. गणपती साक्षात तुमच्या समोर आहे? समोर दिसतोय मला देव. त्या पद्धतीने मी गणपती घडवत असते. म्हणजे अगदी गणपतीलाच सजवलं, साक्षात गणपतीला सजवल्याची भावना मनात असते. म्हणजे दुसरा विचार करायचा नाही मी. गणपती करत असताना दुसरा विचार करतच नाही. मनात माझी वस्ती ती मूर्ती. आता ही मूर्ती करायची आहे, एकट्याने जर फोटो लावला की नाही माझ्या मनात घेतलो की नाही ते करतच जायचं असं आहे. म्हणजे आज एवढ्या वर्षानंतर बरेचसे लोक प्लॅस्टर ऑफ पॅरिस कडे चालतात. प्लॅस्टर आम्ही पॅरिस जातो, ते विकायला लागतात.
आता इथे कुंभार गल्लीत सुद्धा बरेच जण सगळं सगळे ट्रॅक्टर आहे. पण त्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटलं नाही कधी हे बंद करावं आणि ते ती मला सगळी लोक म्हणतात अहो हे कसं आहे म्हणले शाडूची मूर्ती तू 2 करतोस, हा. ट्रॅक्टरच्या जर बसलास तर 25 मूर्त्या करशील, हा. तुम्ही 50 करा म्हणलं, हा. खरं मी 2 करणार शाडूचेच करणार. अरे वा, म्हणजे कलेशी तुम्ही एवढं प्रामाणिक आहे इतकं वर्ष. मला आता मत नाही दुसरं धंदा करतच नाही मी. म्हणजे मला आठवतं माझ्या वडिलांनी जवळपास मी 7-8 वर्षाचा असताना मला इथं घेऊन आलं, तेव्हा पण तुम्ही गणपती बनवत होता, तुमचे वडील पण असतात. 15 वर्षाचा असताना सांगलो ना मी हा. शाडूच आहे. तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्यानं बघितले गणपती बनवत हा, त्याचं शेडमध्ये. आणि आज एवढ्या वर्षानंतर मी तुम्हाला बघतोय ना, मला खरंच मी सुद्धा एक आर्टिस्ट आहे, हा. कलाकार आहे. मला ते खूप असं म्हणजे स्वतःला रिलेट करतं की एवढं वर्ष एखादा माणूस कसं काय ठाम राहू शकतो आपल्या कलेवर. नाही कला म्हणजे खरंच आमच्यासारख्या लोकांना तुम्ही इन्स्पिरेशन आहात, आदर्श आहात. आणि नजर कमी आली तर चष्मा करून काम चालू आहे माझं. तुम्ही अनसंग हिरो. आणि ते दादांकडे बघून पण मला खूप सरप्राईज वाटलं की ते तुमचा आता वारसा पुढे नेत आहेत, पण ते कलेचा वारसा तुमच्या घरात हा चालतोय, मी बंद होणार नाही का वारसा आमचा चालत राहणार. म्हणजे आता नवीन स्कल्पचर वगैरे बनवतात, आता स्कल्पचरचं बरंच म्हणजे नवीन ट्रेंड वगैरे आलाय असं म्हणतात तरी काय हरकत नाही. होय. ट्राय करतात कलाकार, नवीन नवीन निर्माण- पिढी पण त्यात घुसायला लागली. आमच्यात निर्माण होणार. तुम्ही काय सांगाल त्यांना की मातीचे गणपती बनवणं किती महत्वाचं आहे आताच्या काळात? मातीच्या मूर्तीचं कसं आहे, मातीची मूर्ती जी घडवली की नाही त्यात समाधान बी आहे हा. आणि विसर्जन घरात सुद्धा करू शकतो आपण हा. कुंडीत. हा. ती माती झालेली माती आहे की नाही ती बाहेर झाडाला वापरत चालते, त्याचं ट्रॅक्टरचं होत नाही होते. निसर्गपूरक आहे. हा, हे जर झाड बाबा यात एक झाड बी टाकला आता ते बी जर झाडाला ती माती उभी होते नाही झाड उभं होत्यात त्या म्हणजे तो गणपती आयुष्यभर आयुष्यभर मनात असं राहते. एक- माती आपल्या दारात समोर राहणार तो, कारण ही माती आपण कुंडला वापरल्या, हा गणपतीची माती आहे. म्हणजे ती एनर्जी Energy. ती आयुष्यभर आयुष्यभर तुमच्या राहते, राहणार मनात राहते. त्याच्या मागची भावना. बाकीचे लोक मस्त प्लॅस्टरचं आता परवा मंदी आली बघा शाडूवर, हा, हा, हा. प्लॅस्टरच करा प्लॅस्टरच करा, हा. ऐकलेत कोण? शाडूच मूर्ती होणार. म्हणजे काय खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, एक आदर्श मिळाला, एक चांगली भावना मिळाली. आणि आम्हाला सुद्धा वाटतं की भले आम्ही स्कल्पचर तयार करू शकत नसेल तुमचे इतके सुंदर किंवा छान, पण त्या कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन तरी आम्ही नवीन पिढीमध्ये रुजवू होय, 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 शकतो, होय. हे पुढे आमच्या कुटुंबामध्ये नेऊ शकतोय. बरोबर आहे. हा वारसा तुमच्या विचारांचा घेऊन जाऊ शकतो. आणि खूप छान विचार तुम्ही दिलात आम्हाला, आमच्या ऑडियन्सला, तर त्याच्याबद्दल खूप आभारी आहेत. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. तुमच्या हातून असं अलौकिक काम सतत घडू दे, तुमच्या पिढ्यानपिढ्या हा सगळा वारसा पुढे नेत जाऊ दे, या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.